फ्रेंड्स, एक गोष्ट सांगू. तर ही गोष्ट आहे एका माणसाची ज्याच्याकडे एक कोट होता, जो काही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना देण्यात आला होता. पण तो जबाबदाऱ्या पार पाडत नसल्यामुळे तिथल्या माणसांचं असं म्हणणं होतं की त्यांनी हा कोट काढून ठेवावा. तो ऐकायला तयार नव्हता. तेव्हा काही माणसं सूर्याकडे आणि वाऱ्याकडे गेली. वारा म्हटला, मी आत्ता दंगा घालतो, वादळ वारं सगळं तुफान करून टाकतो आणि सगळं त्याचा कोट असा खेचून आणतो. वारा गेला, त्याने वादळाचं रूप घेतलं. पण ते चालू असताना त्या व्यक्तीने तो कोट घट्ट धरून ठेवला आणि वाऱ्यालाच बदनाम होऊन तिथून निघून जावं लागलं. मग त्यानंतर सूर्याची बारी आली. सूर्य हा तळपत राहिला. प्रखर तेजाने, उष्णतेने त्यांना सगळ्यांना हैराण करून सोडलं आणि नंतर त्या व्यक्तीला नमावं लागलं आणि त्यांनी आपला कोट स्वतःहून काढून ठेवला. तर ही गोष्ट फक्त निसर्गाची नाही, माणसांच्या मनाची सुद्धा आहे. जबरदस्तीपेक्षा संवाद हा केव्हाही प्रभावी असतो. शक्तीपेक्षा संवेदनशीलता ही केव्हाही मोठी असते. खरं तर मी हिंदुत्व मानणारा आणि राष्ट्रवादावर विश्वास ठेवणारा, म्हणून आज हे बोलणं अगदी महत्त्वाचं वाटलं. कारण देशावर प्रेम करणे म्हणजे कोणत्याही एका पक्षावर किंवा एका सरकारवर प्रेम करणे नव्हे, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचा शांत आवाज ऐकून घेण्याचा आहे. मराठी मातीने आपल्याला नेहमी शिकवलंय की शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. पण सध्या उत्तरेकडून थोपल्या जाणाऱ्या हिंदुत्वामुळे आपण देव आणि धर्म यात गुंतून बसलोय आणि देश विसरून बसलोय. पण या नव्या पिढीने आपला हा देश पुन्हा एकदा जागून दिलेला आहे. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग निवडला होता. त्यांना माहिती होतं की अहिंसा ही कमकुवतांची नव्हे तर आत्मविश्वास असलेल्यांची भाषा आहे. इतिहासाने आपल्याला नेहमी शिकवलं आहे की क्रांती म्हणजे हिंसा नव्हे, क्रांती म्हणजे शांतपणे सत्यासाठी उभं राहणे सुद्धा असू शकतं. लोकशाहीची ताकद ही विरोधकांना नमवण्यात किंवा त्यांना हरवण्यात नाही, तर शांतपणे मांडलेल्या प्रत्येक आवाजाला सन्मानाने ऐकून घेण्यात आहे. मतभेद असू शकतात, मनभेद असू नयेत. राष्ट्र सर्वात मोठं आहे आणि राष्ट्र हे तेव्हाच मोठं होतं जेव्हा प्रत्येक शांत आवाज हा सन्मानाने ऐकून घेतला जातो. जय हिंद.